नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची 13.5 घेतलेली आहे. 9.5ची आपण घेतली घडी. 2.25 इंचाचं शोल्डर घेऊन 5.25 इंचाचा आपल्याला घ्यायचा मोंडा. जितका आपण मोंडा घेणार आहे, जितका आपण शोल्डर घेणार आहे, तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. 1.25 इंच मोजून आणि हा मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. बघा, कोपऱ्यामधून 1.25 इंच मोजलं आणि आकार दिला. 10ची गळा उंची घेतली. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा तयार करायचा आहे. तुम्ही इथे 2.25 ऐवजी 2.5 इंचाची गळा रुंदी घेतली तरी चालेल. आणि असा सुंदर असा गळ्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा. नंतर गळ्याचाही आकार असा कट करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. साईडने असं थोडं थोडं कट करून घ्यायचं. बघा ह्याप्रमाणे. नंतर पीस ओपन करून ठेवायचा. त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. याला आपल्याला कॅनव्हास लावायचं नाही म्हणून पिना लावून घ्यायच्या. आणि आपल्याला हे 1.5 इंच अंतर सोडून असं गळ्यापाशी शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. आता मधला जो गळ्याच्या तिथे कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला इथे नॉचेस द्यायचे. बघा, म्हणजे काय होईल, अस्तर आपल्याला फोल्ड करायला व्यवस्थित इझिली सोपं जाईल आणि आकारही छान येईल गळ्याचा. अस्तरमध्ये दुमडून वरतून आपल्याला ही दापटीप मारून घ्यायची आहे. म्हणजे परफेक्ट असा गळ्याचा आकार आपला तयार होईल. बघा, आकार मस्त असं तयार झाला की आपल्याला ब्लाऊजला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर आपल्याला सगळीकडनं हे जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट झालं की लगेच आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतो, हा पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, हे आपण आहे ना साईडचा हा कपडा सगळा कट करून घेतला की लगेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असं आपल्याला टक्स मारायचे. दोघंही टक्स एकसारखेच आले पाहिजे. लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी साधारण 1.5 इंच रुंद आणि लांब अशी घेतली. एक बाजूने फोल्ड केली, सरळ वरती ठेवून आणि तिला शिलाई मारून घ्यायची. नंतर त्याच्यावरती द्यायची दापटीप. दापटीप देऊन झाल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करायची आणि एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. आता हा आपला पाठीचा भाग परफेक्ट असं तयार झाला. आता तो आपण बाजूला ठेवून देऊ आणि आपल्याला बनवायची आता डिझाईन. तर त्याच्यासाठी आपण आहे ना एक पेपर घ्यायचा आहे. बघा, जी बंद बाजू आहे ती बंद बाजूकडे करायची. म्हणजे पेपरची बंद बाजू आणि गळ्याची बंद बाजू. आणि ह्याप्रमाणे पेनाने काय करायचं आहे, आखून घ्यायचं आहे. थोडीशी साईडने एक्स्ट्रा ती रेष वाढवून घ्यायची आहे. आणि जी रेषा आपण पहिले आखली तिथून वरती आपण 1.5 इंच हे मोजून घेतले. बघा, खाली पण थोडा एक्स्ट्राचा पेपर ठेवायचा आहे. इकडनं सुद्धा आपण ही 1.5 इंच मोजून एक रेष मारून घेऊ. म्हणजे काय होईल, आपल्याला डिझाईन बनवायला सोपं जाईल. बघा, याप्रमाणे आपली पेपरची कटिंग झाली. 1.25 इंच आपण रुंदीची पट्टी घेतली कॉन्ट्रास्ट आणि तिला असं डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. नंतर ती सुई दोऱ्याच्या सहाय्याने अशी सरळ करून घ्यायचं आहे. अगदी सोपी आणि सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, आपली हे सरळ करून झाली पट्टी. नंतरून आपण काय करायचं, आपल्याला 1.5 इंचपेक्षा थोडं जास्त अशा तुकडे असे कट करायचे. बघा, साधारण आपण हे 2-2 इंचचे तुकडे असे कट करून घेतले. नंतर जो पेपर आपण कट केला तो पेपर घ्यायचा आणि शेजारी असे ठेवून बरोबर शिलाई मारून घ्यायची. बघा, सगळे असे जोडायचे आपल्याला अगदी व्यवस्थित. असे
छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. हे बघा, खाली इथे सुद्धा आपल्याला जी रेषा मारली ना आपण त्याच्यावरती ही शिलाई आपण मारून घ्यायची. आता आपल्याला पायपिंग करायची. आपण अशा क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहे, त्या एकमेकाला जोडून थोडीशी त्याची लांब पट्टी तयार करायची आहे. एक बाजूने त्या पट्टीला असं फोल्ड करायचं. बघा, इथे आपल्याला ही पायपिंग करायची. पट्टी आपण सरळ शिवून घेतली आणि थोडीशी मध्ये फोल्ड करून जितकी आपल्याला जाड बारीक पायपिंग हवी तितकी आपण पकडून आणि बरोबर सेंटरला अशी शिलाई मारून घ्यायची. आता याचं सेंटर काढायचं, याचाही सेंटर काढायचा आणि बरोबर ही सेंटरला सेंटर जोडून इथे एक पिन लावून घ्यायची. इकडनं पण एक पिन लावून घ्यायची, इकडनं सुद्धा एक पिन लावून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची. बघा, आता याच्यावर आता कपड्याला पलटी मारून हे जे उरलेलं आहे एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं आहे असं. नंतर हा जो पेपर आपण लावला तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि सुंदर अशी आपली डिझाईन तिथली तयार झाली. बघा, त्याच्यानंतर आपण हे चौकोनी तुकडे घेतले 2.25 बाय 2.25 इंचाचे आणि त्याला असा आकार देऊन त्याची अशी डिझाईन तयार करायची. बघा, ह्याप्रमाणे शिलाईच्या शेजारी जो कपडा एक्स्ट्राचा दिसतो तो कट करून घ्यायचा आणि अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे. आता साधारण आपण त्या डिझाईनच्या खाली 1 इंच अंतर सोडून दिलं आणि रेष मारून घेतली आणि त्या रेषेवरती आपल्याला ही डिझाईन पूर्ण अशी लावून घ्यायची. बघा, अगदी सुंदर अशी डिझाईन लावून झाल्यानंतर आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. बघा, याप्रमाणे आपण लेस लावणार आहे. अगदी छान तुम्ही कॉन्ट्रास्ट लेससुद्धा वापरू शकता. इथे आपण गोल्डन लेस वापरली आहे आणि जो कलर आपण कॉन्ट्रास्ट वापरला तो तुम्ही साडीच्या कलरचा वापरायचा, म्हणजे तुमचं ब्लाऊज हे एकच नंबर दिसणार आहे मैत्रिणींनो. लेसला दोन्ही बाजूनी शिलाई मारायची. आता हे डिझाईनची इथे सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तिला सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची. आता घ्यायचं आपण सुई दोरा आणि मणी आणि ह्याप्रमाणे पूर्ण डिझाईनला आपल्याला मणी लावून घ्यायचे. मध्ये सुद्धा आपण ज्या पट्ट्या लावल्या त्याला सुद्धा आपल्याला मणी लावायचे आहे. त्याच्याने काय होईल, अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार होईल आणि ब्लाऊज एकच नंबर असं तयार होईल. छान असे आपल्याला नॉडसुद्धा लावून घ्यायचेत आणि सुंदर अशी डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.